खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली. आणि अखेर बानू आणि आपल्या श्री खंडेराय यांचा विवाह आज संपन्न होतोय. तर माझ्याबरोबर बानू आहे, म्हणजे आपली ईशा, आणि अगदी छान त्या विवाहाच्या गेटअपमध्ये ती आता आपल्याला दिसते. खूप खूप शुभेच्छा बानू. थँक्यू. अखेर तुझं स्वप्न पूर्ण होतं आहे. हो 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 बानूचं हे साधारणतः 12 वर्षाची तिची वाट बघून झाली आहे खंडोबासाठी. आणि तिने शेवटची परीक्षा पण दिली आहे, जी सगळ्यात कठोर होती. म्हणजे ती स्मशानात गेली होती, तिथनं तिने राख आणून खंडेराय रूपी त्या किराटाला दिलं, किराट रूपी खंडेरायांना ते दिलं. आणि हे सगळं महादेवच स्वतः करून घेत होते, हे अजूनही बानूला माहीत नाही आहे. त्यामुळे खूपच मोठी गोष्ट आहे तिच्यासाठी. आणि हे लग्न व्हावं म्हणून ती, तिचे वडील आजामेळ किंवा मंजी, आबा, सगळे जी तिच्या आजूबाजूची तिच्याबद्दल तिचे जे हितचिंतक आहेत त्या सगळ्यांना वाटत होतं की खंडेरायांनी तिला दर्शन द्यावं आणि तिच्याशी लग्न करावं. आणि आता तसंच होतं आहे आणि बानूबाईंचं लगीन होतं आहे. त्यामुळे बानूबाई लई खुश आहेत. आणि आता काय करावं आणि काय नको असं झालं आहे, सगळं खूप पटपट होतं आहे त्यामुळे. आणि मी त्यामुळे आज नवरी झाली आहे आणि नवरीसारखी सजली. नक्कीच. आपण कॉस्ट्युमबद्दल बोलूया. हे तुझ्या हातात मला जरा काहीतरी वेगळं दिसतंय. हो, ह्याला काय म्हणता येईल, आता ह्याला काही नाव असंच नाही आहे, पण हे अंगठ्यात, पायाच्या अंगठ्यात घालायचं असं सांगितलं आहे. आणि ते इतकं सुंदर आहे की ते प्रत्येक वेळेला मी चालत असते तर मी घालून दाखवते तुम्हाला. फॉल आहे, नाही ते घुंगरू सगळे असे बाजूला पडतात आणि चालताना इतका सुंदर आवाज येतो त्याचा. मी चालून दाखवते त्याचा एकदम एकदम डान्सरसारखा फील येतो. त्यामुळे पायापासून सुरुवात केली आहे. तर हे मला स्पेशली सांगायचं आहे की महेश कोठारे यांच्या ज्या पत्नी आहेत निलिमा कोठारे आणि नीता मॅडम ज्या आहेत आमच्या, ज्यांनी हे कॉस्ट्युम्स वगैरे सगळं डिसाईड केलं आहे किंवा आमच्यासाठी फायनलाईज केलं आहे, त्यांनी इतके कष्ट घेतलेत हे सगळं मिळवायला. आणि जेव्हा त्यांनी ही पर्टिक्युलर ज्वेलरी बघितली, जेव्हा त्यांना हा दागिना सापडला, तर त्यांनी तो खऱ्या सोनाराच्या दुकानात बघितला आणि ते प्युअर चांदीचं आहे. तर त्यांनी खरंच बानूच्या धनगरी कॅरेक्टरला सूट व्हावं म्हणून त्यांनी ते खरंच विकत घेतलं आहे. आणि इट्स सच अ बिग डील फॉर मी. माझ्यावर आता जबाबदारी आहे की ते नीट वापरायचं आणि पाडायचं नाही, आणि कारण ते चांदीचं आहे. पण मला ते पर्सनली इतकं आवडतं की मी त्यांना सांगितलं आहे की मला हे आयुष्यभरासाठी द्या तुम्ही. बानूला दिलेत, आता ईशालाही देऊन टाका, अशा आहे नाही. मी म्हणलं मी घालीन त्यामुळे. आणि प्लस माझ्या पायाला आज आलता लावला आहे. आलता हे बघा माझ्या हातालाही आहे, भरपूर आलताचं डिझाईन केलं आहे, खूप सुंदर. अगदी फार बेसिक आहे पण खूपच छान आहे. आपल्याकडे मेहंदी लावतात कारण लाल रंग हा खूप शुभ मानला जातो, कुंकवाचा रंग लाल आहे त्यामुळे. आणि माझी पिवळी साडी आहे नवरीची, एकदम सुंदर अशी. त्याच्या स्पेशल बॉर्डर्स आहेत ह्या, त्यामुळे स्पेशल साडी शिवली आहे त्यांनी. माझ्याच मापाची थोडीशी बुटकी आहे ना मी, मग माझ्यासाठी त्यांनी नऊवार ही अशी शिवून घेतली आहे की जी खरंच घातल्यासारखी वाटेल, अजिबात शिवल्यासारखी वाटणार नाही. कारण आम्हाला खूप घाई असते ती सगळी नेसून आणि हे करण्यात खूप वेळ जातो, म्हणून आम्ही अशी शिवून त्याची थोडीशी लिबर्टी घेतो आम्ही. परत माझे पैंजण जे आहेत ते खूप स्पेशल आहेत. आणि हे जे पैंजण आहेत ते खरं तर सोनेरी आहेत माझे, चंदेरी पाहिजेत, चांदीचे पाहिजेत, पण माझे सोनेरी आहेत कारण मी खंडोबाची बायको आहे होणार. त्यामुळे मग हे केलं आहे, मला अंगठ्या दिल्यात आणि खूप जास्त अंगठ्या आहेत, फारच सुंदर अंगठ्या आहेत. आणि सगळ्याचं वर्क बघा ना केवढं इंट्रिकेट, बारीक आणि इतकं डिटेलिंग आहे की मला असं झालं, मला त्यांनी 5-6-7 अंगठ्या दिल्या. मला म्हटलं यातली कुठली घाल, म्हणलं मी 7ही घालते. मग त्यांनी 12 अंगठ्या दिल्या. आता म्हणलं आता किती घालशील, तुला तर 10च बोट आहेत. मग मी म्हटलं नाही ठीक आहे, आता दोन आणि नंतर मग पुन्हा कधीतरी अजून 4 वापरीन, असं म्हणून मी त्या बाजूला ठेवल्या. माझा हा जो चुडा आहे बांगड्या, तो स्पेशली त्यांनी बनवून घेतलेला आहे कारण हिरव्या बांगड्या दिसणं फार गरजेचं आहे, नुसतंच सोन्याचं नाही. तर मध्ये त्याच्या आम्ही कडं घातलं आहे. हो कडं फारच सुंदर आहे. प्रत्येक ज्वेलरीचा भाग. आता हे माझं जे बानूचं लग्नाच्या आधीचं जर वाकी आहेत, दोन्ही वाक्या त्या सोनेरी होत्या, चंदेरी होत्या, ह्याच्या होत्या, चांदीच्या होत्या. ह्या त्यांनी स्पेशली सोन्याच्या बनवून घेतल्यात, सिमिलर तशाच. काय आहे. आणि हा शेला
खरं तर शेलाचा उपयोग हा असा करतात की जेणेकरून स्त्रीचा कुठलाही अंगाचा भाग दिसू नये, म्हणून शेला हा वर्ण कव्हरअप करायला असायचा की जेणेकरून हातबीत दिसू नये. पण आता आपण हल्ली शेला साडीत काय आता असं दिसणार आहे, त्यामुळे मग शेला आम्ही असा घेतला आहे आणि तो इतका सुंदर दिसतोय की काही विचारू नका. मी ओव्हरऑल तुम्हाला फिरून दाखवते. आणि माझी हेअरस्टाईल बघा, माझ्या इथे एक फूल आहे वाटतं, कुठे हां हे फूल आहे, मग इथे हे एक अजून एक सूर्यासारखं एक हे आहे आणि त्याच्यावरती अजून एक राणीचं मुकुट वाटेल असं काहीतरी एक त्यांनी एक स्टँड असलेला हे केलं. आणि आता मुंडावळ्यांमुळे तुम्हाला दिसत नाही आहे, पण माझं कानातलंही बघा. बरं, मला कानांबद्दल असं सांगावं असं वाटेल की इथे मला त्यांनी ही स्पेशल बुगडी करून आणली आहे की ती कुठेही मिळत नाही, ती करून घेतलेली आहे बुगडी, त्यांनी बनवून घेतली आहे. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात जी बेस्ट गोष्ट आहे आत्ता मला जी ह्या ज्वेलरीत सगळ्यात उत्तम वाटते ती म्हणजे ही नथ. ही नथ इतकी सुंदर आहे आणि ती माझ्या छोट्याशा नाकाला एकदम परफेक्ट सूट होते आणि ती पण मी त्यांना सांगणार आहे की मला तुम्ही कायमची देऊन टाका. हा माझा ओव्हरऑल अवतार आहे. यावेळेला कंबरपट्टाही आहे ज्याच्याबद्दल मी सांगायला विसरले, पण तुम्ही तर बघू शकता. सो त्यामुळे अशा प्रकारे नवरी नटलेली आहे. बरं, बानू इथे खूप छान पद्धतीने नटलेली आहे. बानू, आता तू नटलेली आहेस तर तुझ्या आवाजातलं एक गाणं आपल्याला एक जुनं गाणं आठवत असेल, नवरी नटली अगं बाई सुपारी फुटली, तू जरा बोलून दाखव ना प्लीज. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली, नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली. माझा सुखी संसार बघायला राजश्री मराठीला मी आमंत्रण देते. तुम्ही माझा संसार सुरू झाला की तुम्ही मला भेट देऊ शकता. आणि बस त्याचे नक्कीच. थँक्यू सो मच बानू. आणि तुझा आता विवाह होतोय त्यासाठी तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पाया पडते मला अष्टपुत्र म्हण. हां, आता माझा ही समजा जो अवतार आहे नवरीबाईचा तो जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता आणि तुम्हाला लई आवडला असेल तर शेअर बी करू शकता. आणि अजून काय बघायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब बी करू शकता. बघत राहा राजश्री मराठी. चला जाते.